डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। आमचे नेते आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, तुम बोलो हम तुम हमारे साथ है। नको इथं ऐका ना, इथं नाही ना बोलू शकत। लोकशाहीला अण्णाभाऊ साठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा।
नाही नाही घोषणा देऊ ना, या ना इकडं. बरं, या इकडे इकडे इथं बस काय घोषणा देऊ? इथं 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 बसूनच घोषणा देऊ या. या घोषणा देऊ बसा. हा या या इकडे इकडे सगळे खाली बसा. नाही राहू दे, उभे राहा. हा या इथं सगळे या या इकडे इकडे या. असं बघतो सगळे बॅनर झालं इकडे सगळे बसा. आता उलट झालाय. इकडे, इकडे, इकडे. तुम्ही इकडे पुढे पुढे या तुम्ही. तुम्ही पुढे या. बॅनर मागं द्या तुमचा. पाठीमागे या मागं. जा, मागं जा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता IIFL मुर्दाबाद असं म्हणायचं, मुर्दाबाद. IIFL 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 मुर्दाबाद मुर्दाबाद IIFL मुर्दाबाद असं म्हणायचं. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद
अरे IIFL चं करायचं काय? खाली डोकं वर पाय, IIFL चं करायचं काय? खाली डोकं वर पाय, IIFL चं करायचं काय? खाली डोकं वर पाय. जरा जोरात बोला की खाली. जोरात बोला, जरा जोरात. आईची बाजू. हा? IIFL मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. IIFL चं करायचं काय? खाली डोकं वर पाय, IIFL चं करायचं काय? खाली डोकं वर पाय, लोकांची लूट करणारे IIFL चं करायचं काय? खाली डोकं वर पाय, लोकांची लूट करणारे IIFL चं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मुर्दाबाद मुर्दाबाद. IIFL मुर्दाबाद. अरे हल्ला बोल हल्ला बोल IIFL हल्ला बोल, हल्ला बोल हल्ला बोल. IIFL हल्ला बोल, बोल मेरे भाई हल्ला बोल. बोल मेरे भाई. हल्ला बोल, बोल मेरी बहना. हल्ला बोल, बोल मेरी ताई. हल्ला बोल, बोल मेरे पत्रकार. हल्ला बोल, बोल मेरे बंधु. हल्ला बोल मेरे भाई. हल्ला बोल, डरता है क्या? हल्ला बोल, डरता है क्या? हल्ला बोल, जोर से बोल. हल्ला बोल, हिम्मत से बोल. हल्ला बोल, जोर से बोल. हल्ला बोल, बोल मेरी बहना. हल्ला बोल, बोल मेरे भैया. हल्ला बोल, IIFL पे. IIFL पे. हल्ला बोल, बोल मेरे भाई. हल्ला बोल, हल्ला बोल हल्ला बोल. IIFL हल्ला बोल. हल्ला बोल हल्ला बोल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. गरीबाचं व्याज खाणाऱ्या IIFL बँकेचं करायचं काय? करायचं काय? सिंधू रमेश जगताप याचा न्याय. सिंधू रमेश जगताप याचा न्याय. IIFL बँकेचं करायचं काय? IIFL बँकेचं करायचं काय? या बँकेचं करायचं काय? IIFL बँकेचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. राजश्री शाहू महाराजांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. IIFL बँकेचं करायचं काय? IIFL बँकेचं करायचं काय? व्याज खाणाऱ्या बँकेचं करायचं काय? व्याज खाणाऱ्या बँकेचं करायचं काय? सामान्य नागरिकांना हाकलून देणाऱ्या बँकेचं करायचं काय? सिंधू रमेश जगतापला न्याय. सिंधू रमेश जगतापला न्याय. जवाब दो जवाब दो. IIFL जवाब दो. जवाब दो जवाब दो. जवाब दो जवाब दो. IIFL जवाब दो. IIFL धोका आहे ती म्हणा. काय धक्का मारू मोका आहे. धक्का मारू मोका. IIFL धोका है. धक्का मारो मौका है. 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 IIFL धोका
पे धोखा है धोखा है घेता का बाईट जगताप कुठे हे जगताप आपली हे नाही तिकडे काय वाटते बस अरे डबकायचं नाही लढायचं बाबासाहेबांनी शिकवले वाजव थोडस वाजव थोडा ये इथे इकडे थोडं वाजवा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाऊ दे ना मागणं रिवर्स जाऊ दे ना तिकडनं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या आयोगाचं करायचं काय याच खाणाऱ्या आयोगाचं करायचं काय लोकांची फसवणूक करणाऱ्या आयोगाचं करायचं काय रिझर्व्ह बँकेच्या सांगण्यापेक्षा जास्त व्याज घेणाऱ्या बँकेचं करायचं काय IMF बँकेचं करायचं काय जवाब दो जवाब दो IIFL जवाब दो 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 गली गली में शोर है IIFL शोर है गली गली में शोर है IMF चोर है गली गली में शोर है IMF चोर है IIFL शोर है IMF चोर है गली गली में शोर है IMF चोर है अरे IIFL धोखा है धक्का मारो मौका है IIFL धोखा है धक्का मारो मौका है IIFL धोखा है धक्का मारो मौका है गली गली में शोर है IMF चोर है गली गली में शोर है IMF चोर है गली गली में शोर है मुर्दाबाद 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 मिळालाच पाहिजे
माता मंदिरच्या शेजारी आहे ना त्या मध्ये एक गल्ली येते ना नारळाला ज्यूस आलाय गल्ली आहे सीआर मोबाईल घेऊन सगळं चालू होती की काय नाही तुझं होतं सकाळी मी बघितलं 11 वाजता चालेल सूर्या पेन झाली बोलून जायच्या आणि मला येणार वाटतं बँक मॅनेजर नाही तिला प्रश्न हा कुठे आहे कर्जदार आहे ना आहे ना थोडी मला माहिती देत म्हणजे ते माझ्या डोक्यात ह्यांना सांगून आणता येत माहिती काहीच नसती काय बोलायचं मग कळत नाही तुम्हाला काही लाईव्ह पण ठेवलंय दोन्ही आले तुमचं गले गले में शोर है गले गले में शोर है छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा
राजश्री शाहू महाराजांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. या आयएफएल बँकेचं करायचं काय? व्याज खाणाऱ्या आयएफएल बँकेचं करायचं काय? फ्लॅटवर जप्ती आणणाऱ्या आयएफएल बँकेचं करायचं काय? सिंधू रमेश जगतापला न्याय, सिंधू रमेश जगतापला न्याय. बँकेवर कारवाई, बँकेवर कारवाई. आयएफएल बँकेवर गुन्हा दाखल, आयएफएल बँकेवर गुन्हा दाखल. गली गली में शोर है, गली गली में शोर है. आज पुढे अजून नेमकं पुढे तुमचं तिथं काय अडसूट फोन आला पण नाही. तुझ्या फोन आले लवकर चारशे ना, 400 आहे ना. तुझं काय गरिबांना लुटणाऱ्या आयएफएलचं करायचं काय? गरिबांना लुटणाऱ्या आयएफएल बँकेचं करायचं काय? सिंधू रमेश जगतापला लुटणाऱ्या आयएफएल बँकेचं करायचं काय? गली गली में शोर है, गली गली में शोर है. अरे आईएफएल कहा गया, नीले झंडे को देख के भाग गए. फाइनेंस वाला कहा गया, आईआईएफएल का फाइनेंस वाला कहा गया, नीले झंडे भाग गया, आईआईएफएल का फाइनेंस वाला कहा गया, नीले झंडे भाग गया, अरे बैंक वाला कहा गया, नीले झंडे भाग गया, आईआईएफएल कहा गया, नीले झंडे भाग गया, डिलीवरी वाला एजेंट कहा गया, नीले झंडे भाग गया, जब्ती करणारा एजेंट कहा गया, नीले झंडे भाग गया, आईआईएफएल कहा गया. नीले झंडे भाग गया. आमच्या मागण्या पूर्ण करा. नाहीतर पुढच्या खाली करा. तुम्ही बोला की हे मागं बोल. आमच्या मागण्या पुऱ्या करा, नाहीतर पुढच्या खाली करा. आमच्या मागण्या पुऱ्या करा, नाहीतर पुढच्या खाली करा. आली आली. सगळे नाही जाऊया ना. या इकडे चल. चला वरती चला वरती.
चला दादा आले चाल थांबा चर्चा करू ना आम्हाला त्यांना सांगा तिथं बसा बाहेरच बाहेरच बसा आले पाच लोक पाच आम्ही 3 लेडीज आहेत सर. बाहेर बसतील ना बाहेर जागायला बसायला नाही दिलं. जय बसायला या बॅनर घेऊन चालतंय ना बॉटल काढून घे बॉटल मध्ये मावशी चालेल बसायचं सगळं या इकडे पुढे या पुढे या इकडे पुढे या पुढे या पुढे इकडे पुढे या पुढे या पुढे या बसायचं 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 या पुढे या
तो मध्ये रस्ता सोडून त्या बाजूला त्या बाजूला बाकीची दोन लोक आले रस्ता बंद करावा लागतो दोन पुढचे सांगा अजून. दुसरं नाही का आतमध्ये एवढी मोठी तुम्ही बसा ऍडजस्ट व्हा यांना पहिलं बसू द्या. तुम्ही ऍडजस्ट व्हा तुम्ही बसा ना तुम्हाला बोलायला तुम्ही या साईडला तुम्ही आहे ना मेन कोण सर काय सर यांच्यावर हे करतात तुम्ही त्यांच्यावर तुमच्यावर करताय तुम्ही यांच्यावर करताय काय आमचा काय तमाशा लावलाय का राव तुम्ही हा? ते काय म्हणतात माझ्या हातात काय ना तुमच्याकडे आहे. तुम्ही म्हणता त्यांच्याकडे आहे. एक तर काल वेळ देऊन तुम्ही गायब झाला. काल आलो तुम्हाला वेळ नाही. हो, तुम्ही इकडे बसा ना, चर्चा हो थांबा ना. चेअर घ्या जरा. 2 चेअर लावा त्यांना सांगा. शिबू दोन चेअर लागा दोन चेअर लावा. हे तुम्ही घ्या. बसा, दोन चेअर लावा. मागं थांबा उभं राहा वाटतं. या तुम्ही इकडे. इकडे बघा. इकडे बघा, इकडे बघा. एक मिनिट दादा हो आडवा ठेवा ना. अजून एक खुर्ची घ्या. 2-3 खुर्ची तो अंतरा. और एक क्वेश्चन है शिबू पाणी गेले 2-4 पाण्याच्या बाटल्या. आता विषय असा आहे, आता तुमचं म्हणणं जे की 5 लाखामध्ये तुम्हाला सेटल करायचं बरोबर आहे. लोन अमाऊंट प्रिन्सिपल आउटस्टँडिंग त्यांची आताची सध्याची परिस्थिती 17,93,000 अशी दाखवते बरोबर आहे. त्याच्यामध्ये फक्त लिगल चार्जेस वगैरे सोडून ठीक आहे. बरं, त्यांनी लोन किती घेतले त्यांनी आतापर्यंत भरले किती प्रिन्सिपल अमाऊंट 18 लाख कशी सांगता की सर? टोटल लोन अमाऊंट आणि त्यांनी आतापर्यंत तुमच्याकडे किती भरले किती घेतले आणि व्याज किती वाढलं व्याजामध्ये किती पैसे एक्स्ट्रा घेतले हे सगळं डिटेल्स आहे. टोटल किती भरले तुम्ही 15,25,00,000 घेतलं होतं आपण. 15 एक पण हप्ता बाउन्स नाही गेला. 15 लाख भरलेत ना ऑलरेडी मग अजून 17 लाख कसे झाले? लोन जेव्हा घेतो ना आपण कुठलंही लोन तेव्हा त्याचं जे टेन्युअर असतं ती भरण्याची अमाऊंट किती होती ते पण पाहायला. 25 लाख घेतले 15 लाख भरले 25 लाख त्या टेन्युअर मध्ये किती भरायचे तर त्यातले काही पैसे व्याजात पण जातात. प्रिन्सिपल मध्ये जात नाही. प्रिन्सिपल आता इथे वर जातात. ठीक आहे जे पैसे व्याजात जातात पण त्यांनी जे 15 लाख रुपये आतापर्यंत भरले आम्ही तुमच्याकडे रिक्वेस्ट काय केली की ते त्यांची परिस्थिती नाहीये त्यांची तब्येत बरी नाहीये त्यांच्यासाठी त्यांचा भरपूर पैसा खर्च झालेला आहे आणि ते पुढे काही कमवू शकत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे रिक्वेस्ट केली होती की जे काही आरबीआयचे नियम असतात सरकार जे एखाद्याला कर्ज माफीचं हे करतात तेव्हा हे कर्ज फेडू शकत नाही हा तुम्हाला रिक्वेस्ट करतो तशी आम्ही तुमच्याकडे रिक्वेस्ट केली होती यांच्याकडे आहे आमच्या किंवा तर रिक्वेस्ट केली ना त्या आधारे म्हणले तुम्ही काय म्हणले की आम्ही काय केलं माफ करा म्हणून तुमच्याकडे सांगितलं होतं नाही का अर्ज होता
तुम्हाला नाही काहीतरी भरावं लागेल तर आम्ही त्यांची चर्चा करून तुम्हाला 5 लाख रुपये आम्ही भरू. तर तुम्ही त्याच्यावरती काय केलंच नाही ना. तुम्ही म्हणले नाही बाबा 8 भरा, 10 भरा, 12 भरा, काय नाही. तुम्ही एकच गावापासून ते एक आवडलं. हेड ऑफिसला पाठवली होती पेंडिंग आहे हेड ऑफिस. अहो हेड ऑफिसला आता 4 महिने झाले आम्ही तुमच्या आता फोन केला होता, पण अजून पेंडिंगच आहे, पेंडिंगच आहे. 5 लाख आम्ही सांगितले, 2 लाख सांगितले, नंतर आम्ही 7 लाख 7 लाख मी 7च टाकलं. हा 7 लाख सांगितले ना. 7 लाख सांगितले तर तुमचं हेड ऑफिस 6-6 महिने जर तुम्ही जर देत नाही येऊन तर मग आम्ही नाही येऊन जाईल म्हणजे कधी येऊन जाईल? काळामध्ये थोडं मॅनेजमेंट चेंज झालं. आम्ही किती महिन्याला तुमच्याशी फॉलो घेतोय मग तुम्हाला मान्य आम्ही आहे वेळ मला. दिसतो का? मान्य आहे, मला सगळ्या गोष्टी मग मान्य आहे. आंदोलन लावायची वेळ तुमच्यामुळे आली ना. आम्ही तुमच्याशी रिक्वेस्ट करत होतो मला तुम्हाला की बाबा तुम्ही आम्हाला काहीतरी द्या, काहीतरी द्या. तुम्ही काल 20 लाखाचं दिलं, त्या महिची तब्येत डाऊन झाली. उद्या त्यांना काय झालं तुमच्या गुन्हा दाखल त्यांचा करणार. BP शुगर वाढला, त्यांना थांबता येत नाही बसता. बँकेचा एक पण माणूस बाहेर जाऊन देणार नाही. इथंच आंदोलनाला बसल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. त्यांचं काय झालं तुमचं एक पण माणूस बाहेर जाणार नाही, आतमध्ये येणार नाही. काल तुम्ही 20 लाखाचं पत्र दिलं, त्यांची तब्येत डाऊन झाली. काल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते संध्याकाळी त्यांना घरी आणले. असं दबाव नाही टाकला पाहिजे ना या. लेडीजवर. त्यांना पैशाची मागणी कोणी करत नाही मागच्या 6 महिन्यापासून. तुम्ही पत्र नाही, जातात ना माणूस नाही, नाही. निबंधाला जातात, हे जातात ना. अहो, ते नोटीस पाठवली त्यांना तुम्ही. लेटर पण आले. नोटीस पाठवली तुम्हाला, तुम्ही लिगल मध्ये जाताय. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही काय करता, लिगल मध्ये जाताय. मग तुम्ही आम्हाला एवढे समजतं का? म्हणजे यांनाच हे जे इथले जे स्टाफ आहे यांनाच IFL चे जे काही कर्ज आहे त्यांना सेटल करायचे. तुम्ही काल आम्हाला वेळ देतात, तुम्ही जाता निघून. मी आलो होतो, मला कोर्टामध्ये वेळ लागला. मी साडे काय- अकरा. वाटत मारायची नाही तर कोर्ट सुटून द्यायचं का तुम्ही? पहिले आम्हाला शुक्रवारी सुरू असं. शुक्रवारी आंदोलन बोला ते लिगलवर बोला. तुम्ही बाकीचं काही बोलू नका. तुम्हाला जे काही करायचं तुम्ही पत्र दिलेलं आहे आम्हाला पोहोचायला तुमचं लिगलवर बोला. उगाच ह्या त्या गोष्टीवर पाठी फोडत नका बसू. नाही कसं तुमच्या सोबत टाइम हे बघा आमच्या समोरचा विषय नाही आणि तो काय पोलिसाचं काम नाही. तुमचं साहेब काय होतंय ते सांगा. जसं त्यांना त्यांचा मार्ग मोकळा. यांची परत रिक्वेस्ट मी परत एकदा फॉरवर्ड करतो हेड ऑफिसला. हेड ऑफिसला फॉरवर्ड इथं काही सेटल होत नाही. आता तुम्ही आम्हाला हेड काय ऑफिसला करायचं? आता हेच तुम्ही करायचं. हेड ऑफिसला ह्याच्यावर घ्या, लाईव्हला घ्या. हा हा, माझा काहीतरी प्रसंग बाहेर निर्णय द्या ना चालू आहे. आम्हाला तुम्ही. तुम्हाला दाखवा हे याचा प्रसंग चालू आहे. इथं बँकेच्या वर आंदोलन आलेलं आहे तुम्ही लोकांचं. तुम्ही जे हेड आहेत ना त्यातला व्हिडिओ कॉलवर घ्या. तुम्ही त्यांना त्यांच्याकडून निर्णय घ्यायला काय तरी. तुम्ही त्यांना इकडचं काय परिस्थिती सांगतच नाही, दाखवतच नाही. ऐका ना साहेब, व्हिडिओ कॉलवर लावा. त्यांना बी आंदोलन ठेवतोय, आम्हाला बी आंदोलन ठेवतोय. नाही लावू यांचे लिगल नाही ना. व्हिडिओ कॉलवर घ्या त्यांना. असं नाही यायचं. व्हिडिओ कॉलवर घ्या. त्यांनाच कॉल लावतो. व्हिडिओ कॉलवरती घ्या. आम्ही त्यांना सांगतो. लोक आहेत सगळे बाहेर दाखवतात. तुम्ही त्यांना. त्यांना काहीतरी तुम्ही निर्णय दिला पाहिजे का नाही. 6 महिने तुम्ही निर्णय देत नाही. आज आम्ही तुमच्याकडून निर्णय घेण्यासाठी आता आमचे साहेब आहे कडकपूर साहेबाच्या विनंतीला मान देऊन आम्ही मिटिंग करू. हॅलो परवा पण साहेबांनी सांगितलं म्हणून तुम्ही आज जर कुठला निर्णय देऊ शकत नाही तर आंदोलन आमचं ठिय्या आंदोलन असणार आहे. आजचं जरी संपलं तर उद्या परत पत्र देणार आमचे 2 माणसं रोज तिथे येऊन बसतात. आजचा जर तुम्ही निर्णय नाही दिला उद्या मी पत्र देणार आमचं रोज 1 तास माणूस तिथे ऑफिसला तुमच्या बिल्डिंगच्या बाहेर येऊन बसणार. ही आंदोलन चालणार जोपर्यंत तुम्ही निर्णय देता तोपर्यंत आम्ही तिथं बसणार. रोज 1 माणूस येऊन बसणार, 2 बसणार, 4 बसणार, 5 बसणार, 10 बसणार. तुम्ही निर्णय नाही दिला तर आम्ही उद्यापासून 6 सक्रिय आंदोलन महिन्याचं करणार. ठेवू नाही शकत. नाही, नाही, आताच त्यांना हा सर बोलता यांच्याशी ते आंदोलन आहे. व्हिडिओ कॉलवर घ्या. व्हिडिओ कॉल असं नाही घ्या. व्हिडिओ कॉलवर घ्या. व्हिडिओ कॉलवर घ्या. व्हिडिओ कॉलवर बोलतो असं नाही. एक सिंधू रंग जगताप म्हणून ते पत्रकाराला होता. त्याचं व्हिडिओ कॉलवर घ्या. ते म्हणतात व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉलवर नाही. नॉर्मल माझ्या इथे व्हिडिओ नाही नाही व्हिडिओ कॉलवर बोलणार आम्ही असं बोलत नसतो. दाखवा ना तुम्ही इथं त्यांना न्यूज काय आहे. माहिती आहे का बघा. नाही. इथं- मीडिया आहे ना तिथं समोर. तिथं मीडिया आहे. तिथं महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं की तुम्ही काय निर्णय द्या. तिथं लाईव्ह झालं असं आम्ही बोलत नाही. व्हिडिओ कॉलवरच बोलणार. व्हिडिओ कॉलवर आहे का? हा करताय का व्हिडिओ कॉल? इकडे व्हिडिओ कॉल. हॅलो व्हिडिओ कॉल येईल पाहिजे. हा काय नाही. कॅमेरा वगैरे लाईव्ह चालू कॅमेरा. हा कॅमेरा आहे का नाही.
व्हॉट्सअप वरती घ्या ना त्यांना, व्हॉट्सअपला हे करा तुम्ही, व्हॉट्सअपवर त्यांना व्हिडिओ कॉल लावा. व्हॉट्सअपवर लावा व्हिडिओ. तुमचे अधिकारी कोण येते आम्हाला समजलं पाहिजे ना, म्हणून तो कोणी काही बोलू शकतो. समजलं पाहिजे ना की तुम्ही ज्यांच्याशी बोलतात ते कोणी, त्यांचा परिचय झाला पाहिजे ना. तुम्ही तुमच्या मित्राला लावून देताना आम्हाला सांगता आम्ही कसं करायचं? त्यांना नाव पॉइंट आहे. त्यांना त्याच्यासाठी authority आहे तर- ना. त्यांना विचारा सर. authority आहे. त्यांना ते हे का ते ऑथराइज पर्सन आहेत ना, डिसिजन मेकर ते दिसत नाही. डिसिजन मेकर नाही येत. मग कोणी? हे तुमचं लेटर वगैरे घेतील. एक प्रकरण ह्यांच्याऐवजी त्यांच्याकडे अजून पुढे पाठवू शकते. पुढे पाठवतील तुमचं प्रकरण. डिसिजन मेकर घ्या. डिसिजन मेकर हॅलो, प्रकरण एका बाजूला दुसरीकडे जाणार. नमस्कार. येऊ का नमस्कार. कुठेतरी? जय भीम. तिकडे गेला. तुम्ही घ्या ना तुमच्या घ्या आणि त्याला ठेवा कुठेतरी. जय भीम. मी जीवन घोंगडे बोलतोय, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा पुणे शहर जिल्हा अध्यक्ष. गेल्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकनचा पुणे शहर जिल्हा अध्यक्ष बोलतोय. हो. सिंधू रमेश जगताप. जय भीम. सिंधू रमेश जगताप यांचं कर्ज प्रकरण तुमच्या बँकेमध्ये आहे. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही फॉलोअप घेतोय. गायकवाड साहेब आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलतोय, भेटतोय, त्यांना पत्र देतोय. काय म्हणले? मी तर व्हिडिओवरच आहे ना. नेटचा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे. बघा, मी माझं तर दिसतंय तुम्हाला, तुमचं तुम्ही नाही दिसत मला. बरं, आम्ही 6 महिन्याला त्यांना सांगतोय त्यांची परिस्थिती नाहीये भरण्याची, तर त्यांना आम्ही 5 लाखाचं दिलं होतं, तर 7 लाखापर्यंत भरायला तयार आहे कसंही करून. तर तुमचे जे लोक आहेत ते 17 आणि 18 लाखाच्या शिवाय काही सांगत नाहीये. काल त्यांना 20 लाख रुपयाचं पत्र दिलं, तर त्यांचा बीपी शुगर वाढला, ते ऍडमिट केलं होतं त्यांना. आज ते येत नव्हते, त्यांना आम्ही आता परत इथं घेऊन आलोय. तुम्ही तुमच्याकडून काय त्यांना हे करता येईल? 15 लाख भरले. आणि 24 लाखाचं लोन आहे, 24 लाखाचं लोन आहे, 15 भरलेले आहेत. मला तुमचा विषय कळला. मला आता त्या अकाउंट मध्ये काय किती काय आहे ते मला कळतं. हे सांगतील तुम्हाला. घ्या, बोला. हेच उत्तर पहिल्या दिवसापासून. हॅलो माहिती सर, प्रिन्सिपल काय कॉस्ट काय आहे त्याचा? 1793 आहे सर. 17,93,000 कॉस्ट आहे. पाणी नाही सांगितलं. पाणी 800. डिपो अमाउंट किती होती? 25 लाख रुपये. नाव काय कसं याचं? सिंधू रमेश जगताप. IL नंबर सांगतो सर. IL 10 14 36 66. किती घेतलेलं होतं? 25 लाख. 24 लाख. 24 लाख समजा. भरलं काय? भरलं किती? हा, 15 लाख रुपये. 15 लाख भरले. EMI मध्ये 15 लाख भरले. हा, EMI तर आता प्रिन्सिपल किती आहे? 17,93,854. 18 लाख. लोन कधी दिलेलं? 2018 सर. नोव्हेंबर 22. नोव्हेंबर 22. आता आपण त्यांना किती सेटलमेंट त्यांनी दिलंय का आपण? नाही दिलं नाही. त्यांचं म्हणजे 7 लाख रुपये आता आहेत त्यांच्याकडे. 7 लाखात ते भरू शकतात. वरचं त्यांना हे करणे. म्हणजे काय? त्यांना हे केसची बाकीची पार्श्वभूमी सांगा ना. हॅलो. बोला सर, का तुम्ही बोला.
हा या सिंधुताई जगताप आहे ना हे रिटायर आहे. हॅलो, रिटायर असल्यानंतर त्यांना काही पेन्शन वगैरे काही नाहीये आणि त्यांची तब्येत सतत खराब असते आणि आता देखील खराब आहे आणि त्यांच्या घरात कुठलं उत्पन्नाचं साधन नाहीये. म्हणून आम्ही या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या मार्फत बँकेला आम्ही कन्व्हिन्स करत होतो. गेली 6 महिने आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय, पण चर्चेतनं काही काढत नाही म्हणून आज आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही नाहीये. बघा मी स्वतः आंबेडकर ऐकून घ्या. हो ठीक आहे. ते सुद्धा मलाही सांगतो कारण मदत करणाराच माणूस आहे. मी स्वतः जीबीएम आहे. मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत. ठीक आहे. ते मनोजभाई माझ्या भावाच्या मनोजभाईचं टाकून मानतो. आपल्याला राजकारण आणि हा प्रोफेशन विषय कसा आहे बघा. इथे आता काय त्यांची परिस्थिती मी समजू शकतो, 100% समजू शकतो. त्यांची आर्थिक परिस्थिती बरोबर. हो पण आता जे लोन घेतलंय, माझा आवाज येतोय का हो तुम्हाला? येतोय, आवाज येतोय. जे लोन घेतलंय साहेब, त्या लोनला जर आपण काय करणार ते रिपेमेंट काय हे माहितीये का साहेब, एवढे मोठे मोठे हजार करोड रुपयाचं लोन माफ केलं जातं. एखादा सर्वसाधारण माणसाने जर रिक्वेस्ट केली तर त्यांचं कर्ज तुम्ही माफ करू शकत नाही. बँका 9% कर्ज लावतं, व्याज लावतं आणि 11.5, 12, 14% पर्यंत नेतो व्याज. साहेब लोन आहे ना कुठलंच माफ नाही होत, कुठलंच नाही माफ होत. फक्त मोदीच माफ करतो का? हॅलो, फक्त मोदीच लोन माफ करतो अदानी अंबानीला आणि आपली बँक पण आरबीआयच्या अंडर चालते ना. फक्त काय होतं माहितीये का, आपली असं होतं समज असा होतो की लोन माफ झालं, लोन माफ नाही होत. फक्त काय होतं राईट ऑफ मध्ये रिलायन्स मध्ये टाकलं जातं, कंपनीच्या लॉस मधून ते काढून घेतलं जातं, पण त्याची रिकव्हरी कधीच सुटत नाही, थांबत नाही. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तो सामान्य लोक आपण आपल्याला असं वाटतं की नाही माफ केलं म्हणजे ते डायरेक्ट झिरो जातं, असं नसतं. फक्त लोन कंपनीच्या अकाउंट मध्ये ते झिरो दाखवलं जातं, पण ते राईट ऑफ मधून रिकव्हरी टीम असते, त्याच्यावरती रिकव्हरी केली जाते. लोनचा एकदा रिकव्हर केला तर कुठलंही लोन थांबत नाही. आणि साहेब बघा आता मोठे लोन थांबतात, छोटे लोन थांबत नाही, हा विषय नसतो. काय आहे माहितीये का, लोन दिलं आहे, कंपनी चालणार आहे, तुमच्या माझ्यासारखेच लोक कामाला आहेत कंपनीमध्ये. आम्ही लोन जर रिकव्हरी नाही झाली तुमच्या माझ्यासारख्या लोकांना कामच तरी कुठून भेटतील तुम्हीच सांगा. तरी देखील आम्ही सांगितल्यामुळं की आम्ही 7 लाखापर्यंत त्यांची व्यवस्था करायची व्यवस्था केलेली आहे. 7 लाख रुपये काही नोकरीला होत्या, पण नोकरीला असणारा माणसाकडे इन्कमच नाही असं नाही. रिटायर झाल्या त्याच्यानंतर त्यांचे आजारपणामध्ये त्यांचं खूप प्रॉब्लेम आहे. काहीतरी रिटायरमेंट नंतर माणसाला इन्कमच होत नाही असं काही नाही. पेन्शन पण नाही दिली ना त्यांना यांनी तिथं कामामध्ये. कुठल्या डिपार्टमेंट पेन्शन वगैरे नाही दिली त्यांना, न्यू पेन्शनच्या हिशोबाने. आता तुम्हीच काय मार्ग काढणार असेल ते सांगा. तुम्ही म्हणाल की बाबा हे लोन 10 रुपयाचं लोन 1 पैशामध्ये तसं नाही होत आहे. जर रिझनेबल असेल ना, मी स्वतः तुम्हाला आता सांगेल की म्हणाल की साहेब नाही एवढेच देऊ शकतो तेवढेच देऊ शकतो कसं आहे. आता आम्ही 5 ते 5 लाखाहून 5 लाखाहून 7 लाखापर्यंत आलेलो आहे. तुम्ही आता काय मार्ग काढायचा काढा आणि सांगा. तुम्ही मला सांगा, माझ्या जागी तुम्ही स्वतः तुम्ही ज्यावेळेस माझ्या चांगले लोक तुमच्याकडे आले तर तुम्ही हाच विचार करावा ना, कंपनीचा पण फायदा झाला पाहिजे आणि आपल्या कस्टमरचा पण फायदा झाला पाहिजे. दोन्ही बाजूने विचार करावा लागेल ना सर आपल्याला. हा तर कंपनी तर साहेब करोडपती आहे, त्याच्यामध्ये मोठे मोठ्या लोकांचे इन्व्हेस्टमेंट असते, पण या लोकांचं काही इन्व्हेस्टमेंट नाही ना कुठं. मला एक सांगा, आपण कंपनीचे मालक असतो, आपण म्हटलं असतं की मी करोड रुपये कमवतो मग मी सोडून देऊ, असं एक सोडत गेलं तर सगळेच आम्ही कुठं पूर्ण नका सोडू ना. आम्ही सांगितलं ना आपण 7 लाख रुपये भरतील, ते वरती अजून काय थोडंफार असेल तर करा, थोडंफार ऍडजस्ट करू, वरती आणखी थोडंफार ऍडजस्ट करू. तुम्हाला बघा समाजाचा माणूस म्हणून सांगतोय, हे गोष्ट जेन्युइन आहे असेल तिथे आम्ही नक्की 100% मदत करतो. पण असं जर असेल की नाही तुम्ही हे असंच करा मग आम्ही असंच नाही करणार तर ते थोडस काय होतं माहितीये का, ते होत नाही. मग सांगा ना तुम्ही. समोर मला बघा, मला कसं असतं, मी प्रपोजल तुमच्याकडनं, आता मी तुम्हाला म्हटलं की साहेब ठीक आहे तुम्ही म्हटलं 7 लाखात, अरे मला पण वरून अप्रुव्हल यावं लागतं 7 लाखात, कारण
ठीक आहे ना, तुम्ही थोडंफार ऍडजस्ट करतील, तुम्ही सांगा. काय होत आहे? थोडंफार करतील ऍडजस्ट, तुम्ही सांगा. ठीक आहे, मी त्यांना तिथे आमचे ते कलेक्शन वाले आहेत ना, त्यांना सांगतो. ठीक आहे, त्याचं प्रपोजल बनवायला सांगतो, तुमच्याशी डिस्कस करायला सांगतो, एक अमाऊंट फायनल करायला सांगतो. ती फायनल अमाऊंट झाली का आपण त्याच्यावरती क्लोज करून टाकू. आताच ठीक आहे, ते जीवन आहे. ते आता लगेच नाही होत साहेब, कुठलीच गोष्ट. ठीक आहे, आलो. आपण डोक्यावर बसलो ना तर कुठलीच कामं नाही होत. ठीक आहे ना, आलो मग काय एक 2-4 दिवसात, 2-3 दिवसात. मी तुम्हाला सांगतो, आपण डिस्कस करा. मोर्चे वगैरे काढून आपले प्रश्न सुटणार नाही. त्या ताईचा आपला तुमच्या दोघांमधला प्रश्न आहे. तुमचे बघा काय गव्हर्नमेंट ऑफिस असतं ना साहेब, तर सगळ्या यंत्रणा कामाला लागतात. प्रायव्हेट वाल्यांना मोर्चे काढून लगेच परिणाम होणार नाही, तुमचा माणूस म्हणून सांगतो. काय आहे, आपल्याला आपली कामं आहेत ना सर, एक प्रत्येक गोष्टीला ना आपलं कंपनीचे नियम ठरलेले असतात, त्याच्यामध्ये बसून आपण ते संपून टाकू. ऐका ना साहेब, आम्ही भारतामधली जी 4 नंबरला कंपनी नाही इंडियन बँकेच्या इथं आम्ही केलं, त्यांनी आम्हाला करून दिलं. तुम्ही सांगता की मोर्चे केल्यानंतर काम होणार नाही, कसं काय? मोर्चे काढल्याने सरकार घाबरतंय, सरकार पडतो. तुम्ही सांगता की मोर्चे नाही काढले पाहिजे. आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय. ऐका साहेब, आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय, आम्ही संविधानिक पद्धतीने आम्ही मोर्चे करतोय, बरोबर आहे का नाही? तुम्ही जर असं सांगत असाल की मोर्चे करून असा प्रश्न सुटणार नाही, मग कशाने सुटणार? तुम्ही म्हणजे त्यांच्या डोक्यावरचं व्याज खाऊन त्यांनी मेल्यानंतर पण पैसे भरले पाहिजे का तुम्हाला बँकेला? असं झालं पाहिजे का? सांगा, आपण कर्ज घेतलंय ते आपल्याला पेड करणं हो ना, गरजेचं आहे का पण नाही? त्यांची परिस्थिती नाही ना. मग आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही मारला 6 महिने आले साहेब, 6 महिने आले आम्ही फॉलोअप घेतो. 6 महिने तुम्ही आज आमच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलताय मोर्चा लावल्यानंतर. बरं. नाही, 6 महिन्यापासून चालू आहे आमचं. ऐका, तुम्ही मोर्चाला आलात, मग मी घाबरून व्हिडिओ कॉलवरती असं नाही, आलो, तसा विषयच नाही. असंही येऊन मला भेटलं असतात ना, किंवा मी अहो साहेब, आम्ही 6 महिन्याला या ऑफिसला येऊन भेटतोय, तुम्ही आलेच नाही समोर. तुम्ही विचारा लिगलच्या माणूस, काल त्यांनी वेळ देऊन ते भेटले नाही आम्हाला. तसा मोर्चा काढणं हा आपला संविधानिक अधिकार आहे ना सर, तसंच घेतलेलं लोन पेड करणं हा आपला नैतिक अधिकार आहे का नाही? की आहे, जर लोन पेड नाही झालं तर सिस्टम चालणार का? अरे भारतातले एवढे सगळे बिझनेसमॅन फ्रॉड करून निघून गेले, त्यांच्याकडून तर घेतलं जात नाही साहेब. आणि सामान्य माणसाला प्रामाणिकपणे लोन फेडायला सांगता तुम्ही. वा, प्रामाणिक चालतंय त्यांनाच जायला लावतात. त्यांच्या जीवाचं काय झालं तर कुणाकडनं लोन घेणार? मला पण कंपनी काम करतो, मला कंपनी सोडून देणार आहे का? नाही सोडत. माझ्या स्वतःवरती कर्ज आहे, 5 तारखेला मला EMI भरायचा आहे, तो भरायचा आहे. जर नाही भरला ना तर मला कंपनी इंडस्ट्रीमध्ये नाही. आता तुम्ही जर असं सांगत असाल, तुम्ही मार्ग कसा निघणार? तुम्ही सांगा, मार्ग तुम्हाला काढायचा नसेल तर कसं सांगा तुम्ही. आता तुम्ही जसं बोलताय किंवा मोर्चे नाही काढायचे, तर आपण चर्चेतून मोर्चाने प्रश्न सुटणार असेल का चर्चेने सुटणार असेल, हा पहिला मुद्दा आहे. चर्चा करून प्रश्न सोडवायचा आहे का मोर्चा काढून सोडवायचा? ऐका साहेब, 6 महिने आम्ही तुमच्या जवळ येतोय, तुम्ही आमचा फॉलोअप घ्या ना, तुम्ही विचारा ना. त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला सांगा. 6 महिन्यानंतर आम्ही आज इथं धरणं आंदोलन लावलंय. 6 महिन्यानंतर सर ऐका, धरणं आंदोलन लावलं म्हणून कंपनी लगेच तुम्हाला 0 कर्ज माफ करून देईल असं नाही होत. प्लीज समजून घ्या. धरणं आंदोलन केलं म्हणून कर्ज कुठलंही माफ नाही होत. कंपनी कुणाचंही माझ्या स्वतःच्या मालकीची नाही इकडे म्हटलं चला यांचं काहीच कर्ज माफ करून टाका असं नाही होत. कुठेतरी आपल्याला एक कुठेतरी नियमानुसार जे कसं असेल करता येईल आपल्याला. गरीब लोकांना धारे यांच्यावरच घ्या तुम्ही. आम्हाला नाही वाटत हे करणार नाही, हे वरचे हे असं नाही, यांच्यावरचे घ्या. हॅलो, मला नाही वाटत डिसिजन मेकर हे काही निर्णय काढतील, आपल्याला सांगतात. तुम्ही काय मार्ग काढला आहे? त्यांच्यावरचं कोण असं नाही, आम्हाला नाही वाटत यश करायचं. हॅलो, तुम्ही पत्र द्या, निवेदन द्या, नाही, तुमची मुदत घ्या. आम्ही निवेदन वगैरे सगळं दिलेलं आहे. तुम्ही काय करणार आहे ते सांगा, म्हणजे आम्हाला आता पुढचं पाऊल उचलायला. तुम्ही निवेदन दिले, मी माझ्या माणसाला सांगतो सेटलमेंट अमाऊंट तुम्हाला द्यायला, जी कमीत कमी जे काय असेल जेन्युअन अमाऊंट मध्ये तुम्हाला सेटलमेंट द्यायला सांगतो. अमाऊंट तुम्हाला मान्य असेल, दोघांना मान्य असेल, अशा अमाऊंट वरती आपण येऊ आणि संपूर्ण टाकू विषय. तेच आम्ही म्हणतो ना, मग ते तुम्ही अशी अमाऊंट घ्या की दोघांना मान्य होईल अशी अमाऊंट घ्या. दोघांना म्हणजे जर जिथे तुम्ही मला मागे सरकायला सांगता तिथे तुम्हाला पण पुढे यावं लागेल सर. मग आम्ही आलो ना 5 वरून 7 वर, अजून थोडंफार येऊ ना पुढं, तुम्ही पण घ्या ना पुढं. असं
प्रिन्सिपल अमाऊंट आहे त्या हा. पुढं लोन घेतलं आणि त्याच्यामध्ये प्रिन्सिपलची बॅलन्स आहे. तुम्ही म्हणाल की तुम्ही प्रिन्सिपल पण घेऊ नका तर ते कुठेतरी ते अवघड होईल ना सर सगळं. नाही ना, प्रिन्सिपल मध्ये तुम्हाला कमी करावंच लागेल साहेब. ते परिस्थिती नाहीये. उद्या ते कर्जदार जर मेला तुमच्या ह्याच्याने तर ते आम्ही सगळ्या बँकेचे सगळ्या ऑफिस बिफिस सगळ्या तिथं सगळे आम्ही बंद करून टाकू. उद्या ते कर्जदाराची परिस्थिती खराब आहे. संविधानिक भाषा करताय आणि तुम्ही आपल्याला धमक्या दिल्याची पण भाषा. नाही ना, उद्या त्या कर्जदाराला काही झालं म्हणजे आपण संविधानिक विषयावर चर्चा करतोय तुम्ही डायरेक्ट सांगताय की मी बंद करून टाकेल. नाही, मग कर्जदाराला काय झालं तर मी तुम्हाला सांगतोय ना, कर्ज तब्येत बघा कशी खराब आहे. असं थोडक्यात आपण कारण का तर आम्हाला भीती आहे सगळे सामाजिक कार्यकर्ते उठतील आणि आमच्यावरती आंदोलन करतील म्हणून आम्ही आमच्या माणसांनी कर्ज मागायला जायचं नाही. कर्ज मागायला गेला का तिथे पण त्याला शिवीगाळ होते मारण. आमच्या माणसांनी काहीच करायचं नाही. मग आम्ही करायचं काय तुम्हीच सांगा आम्हाला मी मार्ग काय करायचं. जे काय आहे ना जे तुम्हाला नियम दिलेले त्या नियमात तुम्ही तुमचा कर्ज ऐका ना, तुमचा जो तुमचे जे नियम असतात ना कर्जदाराचे कर्ज वसुलीचे, फर्स्ट बकेट, सेकंड बकेट, थर्ड बकेट, फोर्थ बकेट, मोठे मोठे भाई लोक तिकडे असतात. ते जाऊन दमदाटी करतात लोकांना कर्ज वसुलीला. मग ते काही नियमात असतात का? काय प्रत्येकाला आपल्याला असं वाटतं की आपण नियमाच्या हे समोरचा जो आहे तो बेकायदेशीर असतो असं नसतं. आम्हाला पण आमचे नियम नाही पाळले ना साहेब. आम्हाला एका दिवसात रिझर्व्ह बँक सांगेल की टाळे लावा आणि घरी ठीक आहे, काय करणार सांगा. आता तुम्ही काय करायचं तर तुम्हाला तर तुम्ही असं म्हणत असाल की तुम्हाला निघू देणार नाही की करणार नाही असं असेल तर ते चुकीचं आहे. निदान संविधानिक मार्गाने तुम्ही बोलताय एका बाजूला आणि बाबासाहेबांच्याच दिलेल्या संविधानाचं आपणच सांगतोय की आंदोलन करतोय. एका तुला बोलताय की तुम्हाला जाऊ देणार नाही तर ते चुकीचं आहे. आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर शासनातून मार्ग निघेल आणि 100% मी मार्ग काढून देईल. ठीक आहे, ठीक आहे मग ठीक आहे, संविधानिक भाषेमध्ये आपलं काम. ठीक आहे, तुम्ही मार्ग काढा, योग्य मार्ग काढा. योग्य मार्ग काढा. तसं नाही तर मग ते थोडंसं काय होतं आम्हाला कारण वर्षांकडून आम्हाला आहे ना साहेब वरती प्रपोजल पाठवून अप्रुव्हल घेण्यावर तुम्ही मार्ग काढा. तुमच्या पद्धतीने आम्हाला नाही टाकता प्रेशर. ठीक आहे, तुम्ही मार्ग काढा. फक्त कर्जदार मरू नये याची खात्री घ्या. नाही हे बघा काय आहे साहेब आम्ही कुणीला मारायला बसलेलं नाही. आम्ही कायदे मानणारे कायद्याने चालणारे लोक आहोत आणि कुणी काही होत नाहीये. ठीक आहे, सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात आणि आम्ही त्यांच्यासाठीच बसलेलो आहोत आणि त्यातून मार्ग हा काढायचाच असतो. बरं, ठीक आहे, मार्ग काढा. जय भीम. त्यांचा नंबर द्या आम्हाला. कोण आहे त्यांचा नंबर तुला नॉर्मल कॉल हा करतोय. त्यांचं नाव आणि नंबर देतो जे आमच्याशी बोलले ना त्यांचं. त्यांचं काय पद आहे? हा, पद काय त्यांचं काय पद आहे ना ते पण सांगा. त्याचं काय पद आहे ते सांगा. ठीक. आम्हाला किती दिवसात तुम्ही कळवा. हा सर, मी करतो काम. काय सोना सोनसकर काय त्यांचं झोनल झोनल लिगल आहे का ते? लिगल झोनल लिगल आहे. सोनसकर लीगलच्या माणसाला पण अथॉरिटी असते. एमडीला अथॉरिटी असते. लीगल अजून चार स्टेज करणार का तुम्ही? तुम्ही कोणावर विश्वास ठेवू नका पण ऍटलीस्ट मला विश्वास ठेवू शकता एवढं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट पहिल्या दिवस सांगितलं. तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून इतक्या उशिरापर्यंत आम्ही आलो. दुसरा मुद्दा तुम्ही आता जे बोलला तिथे कोणतरी पाठवतोय याची मी तुम्हाला त्यावेळेला पण दिली होती की यांच्याकडे पैसे मागायला कोणी जाणार नाही आणि त्याच्यानंतर मी छातीपणे सांगतो की कोणी गेलेलं पण नाही. नोटीस आली नोटीस हा वेगळा भाग आहे. नोटीस हा बघा जसा अधिकार संविधानिक आहेत ना तसे नैतिक अधिकार जे लिगलचे आहेत ते लिगल
एक व्यक्ती म्हणून मी नाही, पण ऑर्गनायझेशनची जी सेंट्रल टीम आहे ती तरी करणारच आहे काही गोष्टी. सर पण ते नोटीस आली, आपण नोटीस स्वीकारली. नोटीस स्वीकारणं म्हणजे काय? त्या नोटीसला आम्हाला उत्तर असं देणं नाही. गरजेचं आहे. हा बघा, तुम्ही नोटीस स्वीकारली याचा अर्थ ते नियम पाळणं तुम्हाला गरज आहे. ते तुम्ही जर तुम्हाला डिनायल असेल, तुम्ही जी नोटीस पाठवली ना तुम्हाला जर त्याच्या- नोटीस मधले काही मुद्दे मान्य नसतील तर तुम्हाला एक काही अधिकार तुम्ही तिथे ते मांडू शकता. मी काय म्हणतो, आणि त्याचे कसं मांडले जर तुम्ही यांना सांगितलं कसे मांडले, मी यांना सांगून ठेवलं पाहिजे. माझं ऐका, जर आपण आता आपली चर्चा चालली, हा. पण तुम्ही चर्चेवरती कळवली तर तुमचे जे न्यायालयीन कमिटी त्यांच्यापर्यंत मी चर्चा जाते. बरोबर. ऐका, जेव्हा ही नोटीस पाठवतात तेव्हा ते एक हातचा राखून ठेवतात. हा तुमचा एक हातचा राखून आहे बँकेचा. जी तुम्ही जी नोटीस पाठवली हा एक हातचा राखून आहे आणि आम्ही एक हातचा कमी झालो. राखून नाही. ऐका ऐका, मला पहिले एक्सप्लेन करून द्या. आम्ही गप्प बसतो म्हणजे आम्ही काही केलं नाही का? आम्ही नाही केलं, आम्ही तुमच्या भरोशावर. तुमची बँक आम्हाला नोटीस पाठवते ना. ज्या लिगलच्या गोष्टी आहेत ना, ह्या लोकल ऑफिस मधून होत नाही, तेच हे मला सेंट्रलाइज बोलतोय. होतं. ऐका ना, लिगल नाही. जेव्हा आपण ही गोष्ट बोलतो, हा जो आमचा विषय हा तुमच्या ऑफिसलाच गेला असं मुख्य केलाय, तिथे लिगली बसलं, सगळं बसतं. लिगल स्टॉप होत नाही, ह्याच्यावरती कोणी एका व्यक्तीचा कंट्रोल असतो, ते पूर्ण सिस्टम असते. मी तुम्हाला तेच बोलतो ना, लिगल स्टॉप होत नाही म्हणजे उद्या आमचे लिगल पॉवर असे कोणाकडे एका व्यक्तीला नसतं. प्रत्येकाचा एक छोटा पार्ट आहे, तो छोटा पार्ट कंप्लीट करतो. सर आपण न्यायालयामध्ये जातो. आता बघा, सर, तुम्ही एखादी आता आपलं जे आतापर्यंत डिस्कशन झालेलं आहे त्यातनं असं सांगितलेलं आहे की बाबा आम्ही तुम्हाला एक फायर व्हॅल्यू सांगू की ती फेअर व्हॅल्यू काय असू शकते. जर ते तुम्हाला काढत मान्य नाही नसेल तर त्याच्यात आपण काढत नाही. ओके, चालतंय. बरोबर ना. गायकवाड साहेब, आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आहे म्हणून एवढ्यापर्यंत आम्ही इथपर्यंत सगळ्यात शेवटी आंदोलन घेतलंय. तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळी भेटलोय, तुम्ही व्यवस्थित आमच्याशी चर्चा करताय म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. तुम्ही त्याच्यातून मार्ग काढावा अशी तुम्हाला विनंती आहे. 100% आपण मार्गावर आहे. जेवढं कमी होत आहे कारण त्यांची परिस्थिती नाहीये. आम्ही दुसऱ्या विषयासाठी तुमच्याकडे आलेलो नाहीये, पण तुम्ही ह्याच्यामध्ये जर मार्ग नाही निघाला तर मग पुढचं काहीतरी आंदोलन पुढचं आम्ही ठरवू. त्याची वेळ शक्यतो येणार नाही. योग्य आपण करू काही विषय संपला. ठीक आहे. ओके. ठीक. तुम्हाला काय निवेदन वगैरे द्यायचंय? दिलेलं आहे त्यांच्याकडे. ऑलरेडी त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. आपल्याला काय परत द्यायचं असेल तर बाहेर घ्या. मी त्या- एक यांचं एक आहे, ते- यांचं तुम्ही- त्याचा अर्थ तो म्हणा पहिले हा विषय मार्गी लावा. ऑलरेडी आपण दिलेलं आहे तुम्हाला. त्यावेळी मी दिलेलं आहे. आता परत सांगितलं. तुझा भाऊ हाच आहे ना, जय चव्हाण. जेडेबिडे रिक्षा किंवा जिथे रिक्षा आहे, त्या रिक्षाची व्यवस्थित वाढ. आता गेले हा. रिक्षेमध्ये ठेवत नाही. आपल्या रिक्षामध्ये तिथं बाहेर होतं. जेडे बाहेर. उठायचं उठायचं का? वाढल्यावर पण असं बसलं. आपल्या समाजाचा
वर शिक्का मारून टाका तुमचा. मला अजून एक आंदोलन बघायचं, मला वेळ लागला अजून एक ग्रामीणला चालू आहे. तिकडे जायचं, तिथं फोन झाला त्या आंदोलन एक मला तर काय नाही,